नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोलदाई फळे, मुंबई पोलीस। आज आपण पाहणार आहोत। खूप मुलं विचारत होते, सर मी अभ्यास करतोय पण मी वाचलेलं लक्षात राहत नाही। मला असं वाटतं यार मी वाचतोय फक्त आणि ते माझ्या म्हणजे लक्षात राहत नाही आणि परत आठवत पण नाहीये। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला सुरुवात करूया। आपण अभ्यास करतो, समजा एखादा टॉपिक आहे, कोणता पण असू द्या, राज्यघटना असू द्या, राज्यघटनेवरती आपण वाचतो, हा ठीक आहे, पण वाचताना त्याला रिलेटेड काही गोष्टी आपण लक्षात ठेवत नाही। नुसतं वाचतो सरळ सरळ, पण आपण वाचताना किती आपण नाही का वाचतोय, वाचताना डोळ्याचा एक वापर होतो, ज्ञानेंद्रिय किती जास्तीत जास्त आपण वापर करतो त्यावरती पण आपल्याला आकलनात फरक पडतो। जर तुम्ही अभ्यास करताना एक काम करायचं मित्रांनो, आपण वाचतोय तर डोळ्याची क्रिया होती पाहण्याची, त्यानंतर आपण एक पेन्सिल किंवा पेन हातात ठेवायचा, फक्त आपण जी ओळ वाचतोय त्यावरती म्हणजे खाली अलगद धरायची, पकडायची, म्हणजे आपल्याला आणखीन एक दुसरा एक ज्ञानेंद्रियाचा वापर होईल आणि जेवढ्या जास्त आपण ज्ञानेंद्रियाचा वापर कराल तेवढं जास्त लक्षात राहतं। त्यामुळे मित्रांनो ती एक गोष्ट करायची। त्यानंतर तुम्ही जर एखादा इतिहासाचा टॉपिक वाचताय, इतिहासाच्या टॉपिकमध्ये तुम्ही लक्षात ठेवताय, समजा सत्यशोधक समाज किंवा समाज सुधारकावरती वाचताय तुम्ही, सत्यशोधक समाज महात्मा फुले यांनी स्थापन केला। चला ठीक आहे, मग नुसतं सत्यशोधक समाज असं रट्टा आणून राहणार आहे का? मग महात्मा फुलेचं एकदम म्हणजे डिटेल वाचायचं, नुसतं एक वन लाईनर वाचायचं नाही। सुरुवातीला अभ्यास करताना आपण एकदम म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत अभ्यास करायचा, म्हणजे एकदम छोट्यात छोटी गोष्ट पण आपल्याला माहिती पाहिजे। मग महात्मा फुलेचा जन्म कधी झाला, त्यांचं बाकीच्या बॅकग्राऊंड, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यांनी म्हणजे इकडे येण्याचं त्यांचं कारण काय, त्यांचं आपण गोष्टी रूपात किंवा ज्या टॅक्टिसने आपण लक्षात ठेवणार ना, मग त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट येणार, म्हणजे आपल्याला जास्त लक्षात राहणार ती गोष्ट। तुम्ही तसंच पहा, काँग्रेसची स्थापना घ्या। काँग्रेस का स्थापन करण्यात आली? अगोदर 1857 ला उठाव झाला, खूप चळवळी झाल्या, पण कुठेतरी एक राष्ट्रीय स्तरावरती एक चळवळ असायला पाहिजे जे इंग्रजाला सत्ता पालट करेल, म्हणजे आपल्याला आपलं स्वातंत्र्य भेटल। याच्यासाठी मग ते सगळे आपले भारतातले जे नेते होते, जे क्रांतिकारक होते, ते सगळे एकत्र आले आणि मग त्यांनी एक म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती एक पक्ष स्थापन केला, त्यालाच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असं पण म्हटलं जातं। ते असं रट्टा मारून लक्षात ठेवलं तर लक्षात राहणार नाही। म्हणजे मला सांगायचंय काय, उदाहरण कशासाठी देतो, तुम्ही जेवढं बेसिक पासून तयारी कराल त्या गोष्टी तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर राहणार आणि तुम्हाला किती पण कसा पण प्रश्न विचारला, फिरून जरी प्रश्न विचारला, आता पहा सरळ सरळ प्रश्न विचारायचे त्यांनी जवळपास बंद केलेलं आहे। मग आपल्याला जरी फिरून क्वेश्चन पेपर पडली, कशी पण क्वेश्चन पेपर पडली, तर आपल्याला मार्क्स आले पाहिजे आणि आपली पोस्ट भेटली पाहिजे आपल्याला, हे आपलं प्रत्येकाचं टार्गेट आहे। तर मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही असा अभ्यास करणार नाही आणि त्यावेळी तुम्ही एखादं जर तुम्हाला त्याला आपल्या जीवनाशी रिलेटेड एखादं उदाहरण असेल तर ते पण लक्षात ठेवायचं, त्याला रिलेटेड ह्या गोष्टी जर तुम्ही तयार करत गेले। आणि खूप मुलं म्हणतात, सर नोट्स कशा काढायच्या स्वतःच्या नोट्स? मित्रांनो, चालू घडामोडी मी सगळ्यात जास्त म्हणजे चालू घडामोडी सोडून बाकी विषयाच्या काढलेल्या, बाकी गणित, मराठी, बुद्धिमत्ताच्या तर काही नोट्स नाही काढल्या, पण जीएस आणि त्याच्यात चालू घडामोडी जीकेचं बघितलेलं मी। तर मग जीकेचे जास्त नोट्स काढायचो मी। प्रत्येक विभाग वेगळा केलेला, क्रीडा वेगळा केला, पुरस्कार वेगळे केले, राजकीय घडामोडी, उच्च पदस्थ, असे प्रत्येक एक वही केली ती 100 पानी, त्याच्यात पोर्शन वेगवेगळे केले। आणि जसं पोलीस भरतीला प्रश्न विचारतात तसंच लक्षात ठेवायचं, तसंच डायरेक्ट तिथे प्रश्न आणि त्याचं खाली कोपऱ्यात उत्तर, असं जर तुम्ही केलं। आता तुम्हाला माहिती आहे, आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली, त्यानंतरून आता लेख लाडकी योजना आहे, ह्या अशा ज्या योजना येतात योजनासाठी वेगळं करायचं। जोपर्यंत तुम्ही अशी स्वतःच्या नोट्स काढत नाहीत आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाटतात, मग टेलिग्रामवरही भेटू द्या, पेपरमध्ये भेटू द्या, किंवा नोकरी संदर्भ साप्ताहिक येतं त्यामधून पण तुम्ही ह्या गोष्टी आपल्या स्वतः नोट्समध्ये इन्क्लूड करू शकता। त्यानंतरून जीएस मध्ये फक्त तुम्हाला जे वाटतंय, मी क्वेश्चन पेपर सोडायचो, जे माझे प्रश्न जे चुकतील ते लिहून ठेवायचो मी, आणि त्यालाच मी माझ्या नोट्स म्हणून वापर केला, कारण की मला माहित होतं हा ते प्रश्न चुकले, परत ते चुकले नाही पाहिजे, एवढं करायचं। आणि जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झाल्यात त्या जर व्यवस्थित सोडल्या आणि पहिल्या वाचनात कुणाच्याच लक्षात राहत नाही मित्रांनो, थोडं एक 10% राहील, 20% राहील, पण असं नाही की वाचले तुम्ही 40 आणि 50% एका वाचनात लक्षात राहिले, असं होत नाही। आणि मेन म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही असं म्हणायचं नाही, अभ्यास करत राहायचं, नंतर तुम्हीच आपोआप म्हणणार यार हा हे वाचलं की तुम्हाला ते उत्तर क्लिक होणार। अशा वेळेने जर तुम्ही अभ्यास केला तर मला वाटतं काही अवघड नाही। आणि मेन म्हणजे आपलं मनोबल खचू द्यायचं नाही, जेवढे आपली म्हणजे नाही का मनाने आपण भक्कम असणार तेवढा आपला रिझल्ट पण बेस्ट येणार मित्रांनो। आणि पॉझिटिव्ह लोकांसोबत राहायचं, निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं, त्यांच्या जवळ जायचं नाही। यापेक्षा वेगळं असं काही नसतं। कोण म्हणतं स्ट्रिक करा आणि हे करा, स्ट्रिक नाही, जेवढ्या असतात तेवढ्या असतात, म्हणजे
नुसतं स्ट्रिकच करत गेले तुम्ही, मग ते स्ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एखादी स्ट्रिक तयार करावं लागेल. एवढं स्ट्रिकच्या पण भानगडीत पडायचं नाही. जेवढं आपण फॅक्च्युअल डाटा जेवढं आपण म्हणजे सरळ सरळ वाचून लक्षात ठेवणार तेवढं आपल्या फायद्याचं असतंय. आणि जिथं शॉर्टकट पाहिजे तिथं तो वापरायचा. मी म्हणत नाही तुम्ही लॉंग कटने जावा, असं नाही. जेवढं जमतंय तेवढं आपल्या हिशोबाने आपल्या प्रत्येकाची म्हणजे नाही का विचार लक्षात ठेवण्याची शैली प्रत्येकाची वेगळी असते. कारण 100% एकमेकासारखं कोण नसतं, पण 50% तरी सारखं असतंय. तर मग त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला वाटतं मित्रांनो पहिल्या भरतीत काय 100% यशस्वी होणार, त्यात काही शंका नाही. किंवा तुम्ही म्हणताय 2-4 भरती लागतात आणि एवढं, असं काही नसतं. जर तुमचा अभ्यास आणि तयारी जर परफेक्ट असेल तर तुम्ही पहिल्या भरतीत अगदी माझ्यासारखं भरती होऊ शकता. चला थांबूया, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.